ब्रेकनंतर एक मोठी बातमी समोर येते। निवडणुकीच्या काळात नागपुरात मोठी गांजा तस्करी करण्यात आली आहे। मानकापूर पोलिसांनी मोठी कारवाई केली। ओडिशा राज्यातून नागपुरात 29 किलो गांजा आला होता। एका कारमधून तस्करीसाठी हा गांजा आणण्यात आला। पोलिसांचा संशय खरं तर बळावताच पोलिसांनी कारची झडती घेतली आणि त्यात 29 किलो गांजा मिळून आलाय। हा गांजा नेमका कोणाला दिला जाणार होता याचा पोलीस तपास करतायत। जवळपास 5 लाख रुपये किमतीचा हा गांजा आहे। नागपुरात 29 किलो गांजा पोलिसांनी जप्त केलेला आहे। मानकापूर पोलिसांनी खरं तर ही मोठी कारवाई केली। निवडणुकीच्या काळात नागपुरात मोठा गांजा तस्करीचा हा प्रकार आता उघडकीस आलाय। नुपूर वाईन शॉप, फरस चौक, मानकापूर या ठिकाणी एक संशयास्पद कार क्रमांक आहे HR29 AZ4166 ही कार त्या ठिकाणी संशयास्पद स्थितीत मिळून आली। त्यानंतर त्यांच्या वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये गांजा या पदार्थाचा त्या ठिकाणी वास येऊ लागला। जे ताब्यात घेतलेले इसम होते त्यांच्याकडे देखील विचारपूस केली तर त्यांनी देखील कबुली दिली की त्याच्यामधून गांजा हा अंमली पदार्थ आणलेला आहे आणि ते ओडिशा इथून आलेले आहेत। आरोपींविरुद्ध NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।